नमस्कार. आज बुधवार 20 जुलै 2022 लोकसत्ता पेपर विश्लेषणमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. तर पहा, पहिली न्यूज आहे, उद्धव यांनाही युती हवी होती. म्हणजे ही अगदीच राजकीय न्यूज आहे. ज्या पद्धतीने मी म्हटलेलं ते स्किप करत जातो आपण, अगदी त्याच बेसिसवर आपण हे करायचं आहे. त्यानंतर सुट्या धान्यांवर GST नाही, हे पण म्हणजे वादविवाद चालत असतात. आता संसदेचं अधिवेशन चालू आहे, त्यामुळे ही पण स्किप करा. संजय पांडे यांना अटक, ही पण स्किप करा. परंतु तुम्ही पण प्रशासकीय अधिकारी होणार आहात, त्यामुळं थोडंसं इथिक्स तुमच्या जीवनामध्ये आजपासूनच तुम्ही चालू ठेवा. ही माझी एक हे करतो म्हणजे एक इच्छा पण व तुमच्यासाठी पण बेस्ट आहे. म्हणजे नैतिकरित्याने तुम्ही वागण्याचा आजपासूनच नक्की प्रयत्न करा व माणसाने पण नैतिकरित्या असायलाच पाहिजे. परंतु जास्तीत जास्त करून इमोशनल इंटेलिजन्स वगैरे प्रशासनामध्ये आपल्याला अतिशय गरजेचं आहे. ओके, पुढे जाऊयात. इकडे आपल्या कामाची न्यूज आहे. IMP शिवसेनेतील फूट आणि OBC आरक्षण या दोन्ही घटनांवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. ओके, मग हे एक महत्त्वाचं आहे. आजचं म्हणजे उद्यासाठीची न्यूज आपल्याला आजच भेटलेली आहे, परंतु आज याबद्दल आपण चर्चा करायची नाही. ओके, याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय होतील वगैरे आपण चर्चा करायचंच नाही यावर आज. म्हणजे चर्चा करून याचा काही फायदा होत नाही, त्यामुळे उद्याच पाहून. त्यानंतर रुपया आणखी खोलात, हा पण निगेटिव्ह न्यूज असली तरी पण आपल्याला समाजात काय चालू आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे, त्यामुळे ते. ओके, 80.05 एवढं निचांकीमध्ये गाठून परत आलेलं आहे. 79 वर त्याचं हे झालेलं आहे. ओके, त्यानंतर ते जाऊ द्यात, हे पण काही गरजेची न्यूज नाही. ही परीक्षा जर तुम्ही देत असाल, म्हणजे टायपिंगची परीक्षा 25 जुलै ते 23 ऑगस्ट दरम्यान होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पहा, मोफत कौशल्य प्रशिक्षण. ओके, म्हणजे स्किल. कारण पहा, आपल्याजवळ युवक भरपूर आहेत. ओके, युवक, भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो, अगदी योग्य आहे. मग ह्या युवकांना फक्त आज आपण पाहतो तर फक्त 1.5 GB जो डेटा आहे तो खतम करण्याचा फक्त दिवसेंदिवस टार्गेट दिसून येत आहे. परंतु त्यांना जर त्याच मोबाईल स्क्रीनवरती जर स्किल जर दिला आपण तर ते अतिशय योग्य होईल. म्हणजे ते कुणाला तरी रोजगार देऊ शकतात किंवा स्वतःच्या पायावर उभा होण्यासाठी त्यांना मदत होऊ शकते. हे मोटिव्ह ठेवून शासनाने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद म्हणजेच AICTE यांच्यापासून त्यांनी काय केलेलं, 1 कोटी विद्यार्थ्यांना आता कौशल्य कार्यानुभव आणि नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. ओके, व यासाठी UGCने पण गाईडलाईन्स आता म्हणजे जारी केलेले आहेत. त्यामुळे पहा, कौशल्य महत्वाचं आहे. ओके, आता मी जे शिकवतोय तुम्हाला हे माझं कौशल्य आहे की मी शिकवतोय. मग आता हे जरी मी बेरोजगार असलो तरी म्हणजे शिकून म्हणजे पोट भागवू शकतो, अशा पद्धतीने एखादी स्किल म्हणजे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा उदाहरण देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही थोडंसं पॉझिटिव्हली घ्या त्याला. ओके, म्हणजे स्किल एखादी तुमच्याजवळ असावी, ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर ड्रायव्हिंग देखील एक स्किल आहे. ओके, म्हणजे कोणती का होणार एखादी स्किल जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही कुठेच म्हणजे हे होऊ शकत नाहीत, म्हणजे कमी पडू शकत नाहीत, असं याचं मत आहे. व त्यामुळे रोजगार प्राप्ती जास्त प्रमाणात होईल असं पण सरकारला वाटत आहे. आता अगदीच नेपटेल वगैरे यांसारखे भरपूर उपक्रम पूर्वीही झालेले आहेत. कदाचित आता त्यांचं म्हणजे हे झालेलं असेल, परंतु आता त्याबाबत निगेटिव्ह चर्चा नाही करायची. ओके, हे कुठे येईल आपल्याला, रोजगाराच्या संधी GS3 मध्ये येतं. ओके, GS3 मध्ये आपल्याला किंवा GS2 मध्ये पॉलिसी वगैरे जे येतात त्यामध्ये आपण हे म्हणू शकतो की युवकांचं कल्याण करण्यासाठी वगैरे स्किलच्या वगैरे योजना भारत सरकार राबवत आहे. त्यातील एक योजना म्हणजे ही. किंवा कंबाईनची जर परीक्षा देत असाल तर डिजिटल स्किलिंग ही योजना कोणत्या मंत्रालयामार्फत वगैरे राबवण्यात येत आहे, असं डायरेक्टली प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यानंतर हे तुम्ही तेवढंसं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे म्हणजे थोडंसं काही नाही, परंतु ही एक न्यूज थोडंसं गांभीर्याने घ्या तुम्ही. वर्ध्याचे डिजिटल विद्यापीठ अनधिकृत आहे असं, म्हणजे वर्ध्यामध्ये जे डिजिटल विद्यापीठ आहे तिथून डिग्री कोणीही देऊ शकत नाही असं UGCनं गाईडलाईन्स जारी वगैरे केलेली आहे. जर कोणी आपल्यापैकी जर एखादं विद्यार्थी वगैरे जर तिथे ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक असेल तर प्लीज घेऊ नका, असं UGCचं म्हणणं आहे. व त्यासाठी ही थोडंसं एक बाब नक्की तुम्ही लक्षात घ्या. ओके, कारण ही डिग्री देऊ शकत नाही विद्यापीठ असं UGCनं जाहीर केलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. हे काही नाही, म्हणजे हे चालत असतात न्यूज, हे अशाच पद्धतीचे आहेत. म्हणजे राजकीय वगैरे त्यांचं ते चालूच आहे. त्यामुळे कदाचित पेपर वाचताना पण थोडंसं राग येतो किंवा थोडंसं वाईट वाटतं, परंतु ती एक परिस्थिती आहे. म्हणून पुढे चला. तर पहा, आज सर्वोच्च न्यायालयात आज राज्याच्या महत्त्वपूर्ण सुनावण्या होणार आहेत.
तर कॉन्स्टिट्युशनल बेंच वगैरे जी कोणती वगैरे बसवण्यात येणार आहे तर त्यामध्ये आहेत पहा सरन्यायाधीश एन व्ही रमन, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली, हे 3 ची बेंच असेल. ओके, म्हणजे पहा ज्या पद्धतीने आतापर्यंत केशवानंद भारती केसमध्ये 13 जजीय बेंच ही सर्वात मोठी कॉन्स्टिट्युशनल बेंच होती. ओके, तर हे कधीही विषम मध्ये असतं पहा, विषम आकडेवारीमध्ये पाहतं असतं. कारण काय होतं पहा, आता 2-1 किंवा 1-2 या पद्धतीने निकाल लागेल. ओके, किंवा किंवा डायरेक्ट 3-0 अशा पद्धतीने पण निकाल येऊ शकेल आजच्या केसमध्ये. हे अशा पद्धतीने हे असतं, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, व ही डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या खंडपीठापुढे आजची ही होणार आहे. ओके, त्यामुळे ही एक महत्वाची बाब विशेष म्हणजे आहे. त्यानंतर बंठिया आयोग हे ओबीसी आरक्षणाबाबत आहे. राज्य सरकारने माजी मुख्य सचिव जयकुमार बंठिया यांच्या आयोगाची नियुक्ती केली होती. कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाचं किंवा ओबीसीचं जे कार्यालय आहे त्यांचं म्हणणं आहे की शास्त्रीय सांख्यिकी तपशील असल्याशिवाय म्हणजे ओबीसी आरक्षण जाहीर वगैरे करता येणार नाही. ओके, मग या बेसिसवर राज्य सरकारने म्हणजे ओबीसी किती आहेत राज्यामध्ये हे काढण्यासाठी या आयोगाची नियुक्ती केली होती. या आयोगाने मग किती म्हटलं, फक्त 37% लोकसंख्या आहे. पण मंडळ आयोग वगैरे त्यांनी जेव्हा म्हटलं होतं ते 52 ते 54% ओबीसीची लोकसंख्या आहे. मग आता तफावत आहे की 52 ते 54% असेल तर आरक्षण वाढू शकतं, परंतु 37% जर असेल तर 37% असल्यानंतर मराठा आरक्षण पण याच कोट्यामधून तुम्हाला देण्यात येऊ शकेल. हे अशा पद्धतीने थोडंसं वादविवाद चालू आहेत. ओके, मग बंठिया आयोगाची जर आज शिफारस जर म्हणजे बंठिया आयोगाचं जर 37% लोकसंख्या आहे असं जर सुप्रीम कोर्टाने जर स्वीकारलं आज, तर मराठा आरक्षणाची पण वाट म्हणजे थोडीशी सुकर होईलच. परंतु म्हणजे जे हे असणार आहे ते आरक्षण 27%च ओबीसीसाठी वगैरे ते रुजू होण्यासाठी म्हणजे मदत वगैरे होऊ शकेल असं आपण त्याला बेसिकली म्हणू शकतो. कारण मराठा समाजाचं पण यामध्येच देण्याचा प्रयत्न केला जाईल. मग आता सर्वांची उत्सुकता याकडे आहे, बंठिया आयोगाचे जो तपशील आहे किंवा जो लोकसंख्याचं जो विवरण वगैरे आहे ते सुप्रीम कोर्ट स्वीकारेल किंवा न स्वीकारेल, आता याकडे आज पाहणार आहोत. त्यानंतर पहा, हे जे शिवसेनाचं आज बंड वगैरे जे चालू आहे त्या तशाच पद्धतीने अरुणाचल प्रदेशमध्ये पण झालेलं होतं. मग अरुणाचल प्रदेशमध्ये जेव्हा 5 सदस्यीय घटनापीठाने, ओके, म्हणजे तेव्हा आता जे 3 आहेत तसे तेव्हा 5 होते सुप्रीम कोर्टाचे जजेस, व त्यांनी राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष व सरकार हे सर्व पाडलेलं होतं त्यांनी तेव्हा. ओके, मग आता पाहूयात म्हणजे यापूर्वी अशी कधी केस घडलेली आहे किंवा नाही. जर पाहायचं जर असेल तर तुम्हाला इतिहासात डोकावं लागेल. मग त्यासाठी आपल्याला सांगता येईल की अशा पद्धतीची एक केस अरुणाचल प्रदेशमध्ये ऑलरेडी झालेली आहे. ओके, म्हणजे हे 2 बातम्या महत्वाच्या दिसल्या. त्यानंतर पुढे चला, अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय लष्कराकडून जातीची विचारणा, हे थोडंसं म्हणजे हे झालेलं आहे. कारण सीडीएस यूपीएससी म्हणजे लष्करामध्ये जातीचं म्हणजे हे नसतं, म्हणजे आरक्षण तिथं जातीवरून वगैरे रिझर्वेशन आपल्याला नसतं. परंतु जात प्रमाणपत्र जर विचारले तर नक्कीच आता सीडीएस यूपीएससी सीडीएसचा वगैरे जर फॉर्म भरत असलो आपण तर तिथे पण आपल्याला जातीचं प्रमाणपत्र द्यावं लागतं. परंतु जेव्हा सीडीएसचं जेव्हा मेरिट येतं तेव्हा मेरिटमध्ये आपल्याला जातीचं आरक्षण वगैरे कसल्याच पद्धतीचं आरक्षण तिथं लागू नसतं. ओके, कारण तिथं मला पडलेलं आहे म्हणजे माझी रँक तिथं तशाच पद्धतीने गेली, व जर आरक्षण असलं कदाचित तर आज एक वेगळी लाईफ असती. पण त्या बाबतीत न बोलता म्हणजे थोडंसं सांगतोय मी, कारण आता आपल्या बाजूला काय चालू आहे, विरोधक त्यांचं मत मांडतात, सरकार त्यांचं मत मांडतं, परंतु त्या दोघांच्या ह्यामध्ये आपण काय होतं, जर आपण बीजेपीचे सपोर्टर असू म्हणजे सरकारचे सपोर्टर असू तर त्यांचीच भूमिका चांगली वाटते, व जर विरोधकांच्या जर सपोर्टचे असू तर आपल्याला त्यांचीच भूमिका हे वाटते. किंवा आता जर मी जर पाहिलं तर मला आरक्षण भेटलं नाही म्हणून मी पण त्याच पद्धतीने म्हणजे त्याच्या विरोधातच जातो. परंतु मला जर आरक्षण भेटलं असतं तर त्याला मी सपोर्ट नक्कीच केला असता. म्हणजे ही तर आपल्याला न्यूट्रल राहायचं. ओके, हे मला सांगायचं होतं, त्यामुळे मी ही न्यूज घेतलेला आहे. न्यूट्रल राहण्याचा नक्की प्रयत्न करा. आता आरक्षण गेलं किंवा न गेलं याबद्दल आपल्याला बोलायचं नाही, कारण आपण उद्या प्रशासकीय अधिकारी होणार आहोत. ओके, मग तेव्हा आपल्याला न्यूट्रल राहून चालणार नाही. सॉरी न्यूट्रल राहावं लागेल. ओके, म्हणजे एकतर्फी होऊन चालणार नाही प्लीज. ओके, त्याबाबत आहे हे, म्हणजे नक्कीच थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण एमपीएससी मध्ये पण तसंच झालेलं आहे पहा. एमपीएससीचे जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरत आहेत, आता पहा जेव्हा एमपीएससीची जो सर्क्युलर आहे त्यामध्ये तर ईडब्ल्यूएसच्या खात्याबद्दल वगैरे म्हणजे त्यांनी जातीचं प्रमाणपत्राची अट नाही टाकली. मी ईमेल केलेला आहे परंतु त्याचा रिप्लाय पण मला एमपीएससी कडून वगैरे मिळालेला नाही.
त्याबाबत जाऊ द्यात. परंतु थोडीशी अशाच पद्धतीची बाब आहे ना, ईडब्ल्यूएस मध्ये जर आपण आरक्षण घेत असू व ओपनचा जर विद्यार्थी असेल व ईडब्ल्यूएस मधून, पण ओपनच्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत जातीच्या प्रमाणपत्राची वगैरे गरज नसते. मग सरकारने थोडंसं इथं पाहायला पाहिजे, कारण अशा पद्धतीने चुका वगैरे व्हायला नको आहेत. ओके, कारण विद्यार्थी बहुतांश तर मग आता ओपन मधून म्हणजे अनरिझर्वडच कॅटेगरीमधून भरत आहेत व वुमन म्हणजे महिला आरक्षण जे असतं ते पण आता तशाच पद्धतीने होत आहे. त्यामुळे मला थोडंसं इथं खटकलं, त्यामुळे मी सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही न्यूट्रल राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा. त्यानंतर तात्विक लढाईचे मोल पैशांत, म्हणजे पहा, हा नक्कीच पॅराग्राफ बेस्ट आहे, कारण लिहिणारे प्रबोधन प्रकाशनचे लेखक आहेत. तर त्यामुळे त्यांनी बरोबर अभ्यासपूर्वक लिहिलेला आहे, परंतु आपल्याला अशा पद्धतीने जे विचारण्यात येत नाही. परंतु जरी विचारण्यात येत नाही तरी पण प्रश्न अशा पद्धतीने बनवू शकतो. राज्य सरकार किंवा केंद्र सरकार, ओके, यांची जी राजकोषीय तूट, राजकोषीय तूट ही जी वाढत आहे, प्रामुख्याने नक्कीच वाढत असते. मग ही राजकोषीय तूट कमी करण्यासाठीचे उपाय वगैरे जर म्हटलं तर पहा, हे अशा पद्धतीने जी योजना राबवल्या जातात ना, त्या गरजेच्या नाहीत. तर पहा, आणीबाणी विरोधात उभे राहणाऱ्यांना तेव्हा कसल्याही लाभाची अपेक्षा नव्हती. अगदी बरोबर आहे. मग इतक्या वर्षांनी त्या सहभागाबद्दल मानधन देऊन राज्याच्या आर्थिक आणीबाणीत भर कशासाठी घालायची, हे अगदीच योग्य आहे. तेव्हा त्यांनी निखळपणे म्हणजे निस्वार्थीपणे लढा दिलेला होता आणीबाणी विरोधात. मग त्यांना आपण आज का पेमेंट द्यायची? म्हणजे अगदी राज्य सरकारचा निर्णय आहे, त्यांनी अभ्यास पूर्वक दिले असतील, परंतु जी राजकोषीय तूट आपली वाढत आहे त्यामुळे आपण गरीब कल्याण योजना करू शकत नाहीत. जर ही एक आपली म्हणजे खंत असेल तर ही खंत वाढवायचीच कशाला? ओके, राजकोषीय तूट वाढण्याचं एक मुख्य कारण हे ते पण आहे, म्हणजे जे विविध योजना वगैरे आहेत त्यावर केला जाणारा खर्च. मग अशा ज्या ही योजना आहेत म्हणजे ज्या की योग्य म्हणजे समाजाला जास्त हे करू शकत नाहीत, तशा योजना न केलेल्याच बऱ्या, ज्यामुळे राजकोषीय तुटीवर ताण म्हणजे जास्त होणार नाही, हे आपल्याला पाहता येईल. म्हणजे इथे राजकोषीय तूट या बाबतीत आपल्याला हा प्रश्न विचारू शकतो. आता हे म्हणजे काय वगैरे तुम्ही प्लीज, आय थिंक सॉरी, म्हणजे GS 3 मध्ये येतं. ओके, अर्थशास्त्रामध्ये तुम्ही ह्याला नक्की अभ्यासून घ्या. ओके, अर्थशास्त्र जर तुम्हाला या संबंधी जर माहिती नसेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला नक्की विचारू शकता, याबाबत काही शंका घेऊ नका. ओके, म्हणजे हे समजलं नाही किंवा, परंतु जर तुम्ही कदाचित तुमचं GS वगैरे कमांड आहे असं धरून मी कन्सिडर करून पुढे जातोय. त्यानंतर पुढे चला, हे काही नाहीये संपादकीय, याचं पण काही आवश्यकता नाहीये. हा, सर्वोच्च हिताचा आर्थिक विचार, याचं पण म्हणजे थोडस तुम्ही हे करून घेऊन बसू नका, हे पण न वाचला तरी चालेल. परंतु इकडे पहा, हमी भाव म्हणजे काय, आजचा डायरेक्टला जर प्रश्न आला तर असाच, म्हणजे हमी भाव म्हणजे काय असं जर तुम्ही आजपासून जर आन्सर रायटिंग करायचं जर म्हटलं तर तुम्ही आज प्रश्न ट्राय नक्की करू शकता. आता पहा, केंद्रीय शेती या मंत्रालयाने हे हमी भाव वगैरे जाहीर करतं, त्यासाठी आता समिती बसवण्यात आलेली आहे. ओके, MSP साठी. तर कशामुळे, तर पहा, 2020 मध्ये जे कृषी कायदे वगैरे झाले व त्यांची माघार घेण्यात आली, तेव्हा सॉरी, पंतप्रधान मोदी यांनी एक म्हटलेलं होतं की आम्ही समिती स्थापन करून नक्कीच MSP वर एक कायदा आणू. MSP म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस. ओके, तर त्यासाठी म्हणजे सॉरी, मिनिमम, हा, तर त्यासाठी हा कायदा म्हणजे कायदा करण्यासाठी मोदी गव्हर्नमेंटने काय केलंय, समिती स्थापन केलेली आहे. मी म्हटलं होतं पहा, पार्लमेंट समिती स्थापन करत नाही, ती एक बेस्ट बाब म्हणजे आज समिती स्थापन त्यांनी करत आहेत. म्हणजे हे बेस्ट आहे की संसदेची उत्पादकता वगैरे जी आहे ती परत वाढण्याच्या दिशेने आपल्याला कुठेतरी हे भेटत आहे. तर पहा, हमी भाव म्हणजे काय, किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP. ओके, डन. तर पहा, त्याद्वारे केंद्र सरकार शेतमालाचा ठराविक किमतीत खरेदी करण्याचा हमी भाव देते. सध्या केंद्र सरकार देशातील एकूण 23 शेतमालांची हमी भावाने खरेदी करत असते. त्यात प्रामुख्याने गहू, ज्वारी, मका, मूग, शेंगदाणा, सोयाबीन, तीळ, तूर, कापूस या शेतमालाचा समावेश आहे, प्रामुख्य आहे ते. तर पहा, हमी भाव म्हणजे काय, तुम्ही शेतात पेरणी करणार आहात त्यापूर्वीच सरकार ठरवून देतं की गव्हाची एवढी किंमत असेल. ओके, म्हणजे 3200 या पद्धतीने अशी किंमत आम्ही ठरवलेली आहे. मग तुम्हाला आता गहू पेरायचं किंवा न पेरायचं हे तुम्हाला ठरवण्यासाठी मदत होते, यासाठी ही MSP जी आहे ती हे ठरते. परंतु जर पाहिलं तर याचा फायदा कितीला होतो वगैरे ते पण दिलेलं आहे. व हे कोण ठरवतं, तर प्रामुख्याने केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय. ओके, हे हमी भाव ठरवत असतं, म्हणजे त्यात सर्वांचे सजेशन वगैरे घेऊन
हे त्यांनी MSP ठरवतात. मग शेतकऱ्यांना आजपर्यंत किती MSPचा म्हणजे फायदा वगैरे झालेला आहे असं जर म्हटलं तर पहा, 2016 मध्ये जेव्हा हे दिले होते, मोदी गव्हर्नमेंटने जेव्हा अहवाल सादर केलेला होता, त्यामध्ये पहा किमान हमी भावाचा फायदा देशातील फक्त 6% मोठ्या शेतकऱ्यांनाच होतो. म्हणजे पहा, आज जर प्रामुख्याने पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये MSPचं तेवढंसं वारं नाहीये. त्यामुळे MSP विरोधात 2020 मध्ये जेव्हा कृषी कायदे वगैरे आले, तेव्हा काहीही कुणी महाराष्ट्रामध्ये तेवढं पेटून उठलं नाही. परंतु पंजाबमध्ये प्रामुख्याने गहू वगैरे तिथे MSP भरपूर आहे, त्यामुळे तिथे शेतकरी उठून बसले होते. 86% छोटे शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये जातच नाहीत. हे अगदीच योग्य आहे. म्हणजे थोडंसं आपल्याला व्हर्साटाईल म्हणजे संपूर्ण भारताचा जर विचार केला तर MSPचा संपूर्ण भारतामध्ये आजपर्यंत म्हणजे हे होतच नाही. ओके, नॉर्थकडली जी राज्य आहेत तिथंच सरकार काय करतं, तिथल्या तिथं MSP वर खरेदी करतं व ते जे डिस्ट्रीब्युशन म्हणजे राशनची जी सिस्टीम आहे त्यामध्ये वगैरे ते वाटप करतं. आता पहा, जर आपल्या म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जे गहू वगैरे जे येतं राशनमध्ये ते मध्य प्रदेशमधून येतात. ओके, म्हणजे आता मी पाहिलेलं होतं, म्हणजे माझ्या गावामध्ये जेव्हा MSP हे सॉरी जेव्हा राशन वाटप चालू होतं तेव्हा तिथे मध्य प्रदेशमधून तो हे घेऊन आलेलं होतं. म्हणजे माल सप्लाय जो झालेला होता तो मध्य प्रदेशचा होता. म्हणजे महाराष्ट्रातून जर महाराष्ट्रात जर भेटलेलं असतं किंवा MSP द्वारे जर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून जर ते खरेदी केलं असतं तर कदाचित ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ते पूरक ठरलेलं असतं. किंवा बेसिकली जास्त जर पाहिलं तर पंजाबमधून येतं गहू वगैरे. मग ते जर सर्व म्हणजे त्या त्या स्थानिकरित्या जर खरेदी वगैरे जर झाली त्यांची तर ते अतिशय बेस्ट होईल. म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमला पण फायदा होईल व लोकल स्थळावर पण MSP ला सपोर्ट होईल. त्यासाठीच कदाचित आता ही समिती नेमलेली आहे. पाहूयात यावर पण काय काय पुढे होईल. परंतु आता MSP जी आहे ती अशा पद्धतीची आहे, हेच सांगायचं होतं मला. ओके, त्यानंतर पुढे चला, हमी भाव कसा ठरवला जातो तर पहा, बेसिकली हमी भाव ठरवित असताना 2018 मध्ये त्यांनी एक हे दिलेलं होतं, अर्थसंकल्पामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं मोदी गव्हर्नमेंटनी की 1.5 पट हमी भाव देणार आहोत असं त्यांनी घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ते आजपर्यंत म्हणजे हे झालेलं नाहीये. तर पहा, सर्वप्रथम त्यांनी काय 2 सूत्र मांडलेले जातात. ओके, बियाणे, खते, रासायनिक, मजूर इत्यादी म्हणजे इंधन वगैरे या सर्वांवर केलेला जाणारा खर्च, ओके, 10 रुपये इथं जर केला व तर कौटुंबिक श्रम इथं 20 रुपये तर इज इक्वल टू 30, हे अशा पद्धतीने हा बेसिक फॉर्म्युला आहे. ओके, व याच्या 1.5 पट करून त्यांनी तुम्हाला आता पैसे देणार आहेत असं MSP द्वारे म्हणजे एखाद्या ह्याची किंमत ठरवली जाते. म्हणजे पिकाची MSP ठरवली जाते की एवढ्यामध्ये हे करायचं म्हणून. त्यानंतर पण ही जी सिस्टीम आहे पूर्णपणे योग्य नाही आहे. कारण यामध्ये जे 30 रुपये आहेत हे एवढंच व याचे 1.5 पट जरी केले तुम्ही तर यामध्ये कुठेतरी आपल्याला एक खंत दिसून येते. ओके, खंत दिसून येते की त्यामध्ये योग्य रीतीने सर्वांना वाटप वगैरे इथं होत नाहीये. ओके, परंतु स्वामीनाथन, MS स्वामीनाथन, जे की हरित क्रांती, भारतामध्ये जे हरित क्रांती झाली त्याचे प्रणेते म्हणून देखील ओळखले जातात. तर त्यांनी बेसिकली अशी ही जी सिस्टीम होती ती नको म्हटले होते. त्यांनी सांगितले होते पहा, यासोबतच जो व्याज आहे, कारण इथं 30 रुपये झालेला आहे. ओके, 30चे तुम्ही जरी आता +15 आहेत ना, म्हणजे 30 आणि +15 म्हणजे 45 रुपये. 45 रुपये जर तुम्ही MSP एखाद्या पिकाची वगैरे जर ठरवलात, ओके, म्हणजे मी तर गणित पूर्वी केलेलं, ओके, तर त्या पद्धतीने मग आता जर 45, परंतु जर शेतकरी तो पीक घेण्यासाठी वगैरे म्हणजे पिकाचं आपण किती घेतलेलं होतं, पिकाचं जे सर्व खर्च आहे ते 10 रुपये व हे 20 रुपये घेतलेलं होतं, असं करून माझे झालेले होते 30 रुपये. ओके, म्हणजे हे सॉरी, हे आहे पिकासाठीचे बियाणं वगैरे व हे आहे श्रम, याबाबत मी घेतलेलं व इथे झाले 30, बरोबर. परंतु काय होतं पहा, शेतकरी स्वतःजवळ पैसे नसतात म्हणून ते व्याजाने वगैरे कर्ज, सॉरी, व्याजावर वगैरे ते पैसे घेतात म्हणजे कर्ज काढतात. मग त्या कर्जाची व्याज वगैरे जर मिळून जर पाहिलं आपण तर ती कदाचित 10ची म्हणजे 2-3 वर्षांनी ह्याचं वाढतच जाणार आहे ना. म्हणजे 10चे किती होतील, 20 किंवा 30 तर नक्कीच होतात. आपण 20 जरी धरलं तरी 20 आणि 20 40, म्हणजे 20 आणि ही तरी 20 हे मिळून 40 होतात. मग शेतकऱ्याजवळ उलट शेतकरी घाटात जातं. ओके, म्हणजे तुम्ही 45 जरी दिलात किंवा जर म्हणजे पूर्ण वर्षाचं पुन्हा परत परत तेच हे होणार आहे ना, त्यामुळे इथे घाटा होतो. त्यामुळे जेव्हा स्वामीनाथन यांनी सांगितलं की जे व्याज काढतं शेतकरी, ओके, त्या व्याजाला पण यामध्ये कंटिन्यू करा तुम्ही. ओके, म्हणजे जो व्याज तुम्ही धरणार आहात
तो इथे धरायला पाहिजे. म्हणजे आता 20 इथले 10 आणि 10 हे 20, 20 आणि 20 40 झाले. 40 आणि म्हणजे 40 प्लस आता व्याजाची पण दीडपट करायचं आहे ना आपल्याला. मग आता याची जर अर्ध केलं तर 20, म्हणजे इथं 60 झाले. इथं काय होईल तुमचं योग्य, म्हणजे शेतकरी येणाऱ्या आगामी काळात पण म्हणजे याचं बेस्ट पद्धतीने काय म्हणतो आपण जे नेक्स्ट इयर आहे तिथे पण तो पैशाचा योग्य वापर वगैरे करू शकतो, किंवा त्याला जगण्यासाठी जगण्यासाठी एक पैशाची मदत वगैरे होऊ शकेल, असं स्वामीनाथन यांनी तेव्हा म्हटलेलं होतं. परंतु यावर कोणीही जास्त चर्चा वगैरे नाही केली व ती त्यांची जी स्कीम किंवा त्यांची जी एक योजना होती ती तशाच पद्धतीने कोलमडलेली आहे. मग अशा आता काय झालेलं आहे, 30 रुपये व हे 15 रुपये अशाच पद्धतीने सध्याला तरी देता येतं. म्हणजे इथं काय होतं, जर हे सावकाराचं वगैरे कर्ज असलं तर जी MSP मिळालेली आहे ती सावकाराचं कर्ज फेडण्यामध्येच निघून जाते व राहिलेले किती होते, 5 रुपये 40 रुपये तर ते व्याजमध्ये वगैरे तिकडेच गेले व 5 रुपये जे राहिले त्यामध्ये एक वर्ष काढणं मुश्किल होतं. त्यामुळे ते कर्जबाजारी होतच असतात शेतकरी. ओके, परंतु मग हे सर्व करत असताना सरकारची अडचण कुठे येते नेमकी पहा. शेतीमालाचा हमीभाव जितका जास्त राहील तितका आर्थिक दबाव सरकारवर येतो. बरोबर आहे. आत्ताच मी वरी म्हणत होतो की राजकोषीय तूट होत आहे. ओके, मग पहा, राजकोषीय तूट जर भरून काढायची असेल तर तशा योजना बंद करायला पाहिजेत ना. अशा योजना चालू असतील तर ते बेस्ट आहे. परंतु त्या ज्या आणीबाणीसारख्या ज्या योजना वगैरे आहेत त्या बंद केल्या तर ते बेस्ट होईल, असं पण इथं आपल्याला एखाद्या वेळेस सांगता येईल. ओके, परंतु सरकारच्या तिजोरीवर ताण येतो व राजकोषीय तूट नक्कीच वाढेल सरकारची. त्यानंतर एवढी जरी सरकारने खरेदी केलं तर एवढं शेतीमालाची साठवणूक कुठे वगैरे करायची, हा देखील सरकारसमोर एक प्रश्न निर्माण आहे. त्यामुळे कदाचित MSP ला आज देखील म्हणजे संपूर्ण भारतामध्ये सपोर्ट परिपूर्णरित्या मिळालेला नाही. हे झालं MSP बाबत. आय होप म्हणजे तुम्हाला हा पण परिपूर्णरित्या समजलेला आहे. यामध्ये कुठेही जर अडचण वगैरे असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. त्यानंतर पुढे चला, म्हणजे ही राजकीय न्यूज आहेत त्यामुळे याकडे पण आपल्याला जास्त विशेष लक्ष द्यायचं नाही आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट पेज, इथे पण काही नाही आहे तेवढंसं. त्यानंतर करिअर वृत्तांत, हे गट क सेवा म्हणजेच दिस, पण त्याबाबत मी जास्त बोलणार नाही कारण आपलं राज्यसेवाच्या हेतूने जास्त पद्धतीने कल असेल. ओके, त्यानंतर पुढे हे पडद्या रुपयाची कहाणी वगैरे जी आहे ती आपण हे करू शकता, परंतु काही आवश्यकता नाही. ते सॉरी, जेव्हा GS3चा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यामध्ये हे सर्व कव्हर होऊन जाणारच आहे. मग एक्स्ट्रा वेळ त्यासाठी देण्यात काही शानपण नसतं. त्यामुळे हे आजचं वृत्तपत्र फक्त MSPचा वगैरे पॅराग्राफ जरी तुम्हाला समजला तरी बेस्ट आहे आजच्यासाठी. ओके, त्यामुळे काळजी करू नका. अशाच पद्धतीने अभ्यास म्हणजे जेवढ्या आहेत कामाच्या न्यूज तेवढ्या जरी वाचला तरी ते पुरेसं आहे. आय होप आजचा तुम्हाला न्यूजपेपर समजलेला आहे. यामध्ये कुठेही काही शंका वगैरे असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. धन्यवाद.